चला नाश्त्याला काय काय बघा, इथं काय आहे, ब्रेड, बिस्किट, चहा, दूध वगैरे बाकीच्या गोष्टी. ते बटर लावून खायचं असेल तुला तर तुला काय खायचं आहे ते त्यांनाच माहिती भाऊ. हे फिरून काय ते फिरत ते लहान पोरांसाठी असेल ते काय ते कॉर्नफ्लिक्स काय पुढं पुढं बस. आणि ते दूध मिक्स करायचं काहीतरी नाही राहू दे बस. ते मला हे खायचं असतं ते. आता बिस्किट घ्या ना. बिस्किट काय आहे बघा या ठिकाणी हा आहे ना कंपनीचे मार्केटिंग करतोय बरोबर. टार्गेट मार्केटिंग रेडी फॉर ग्रोथ. चला आता आवडतंय. आमच्याकडे तेल पावडर काय नव्हतं, आता दुकानातून घेतलंय मीटिंगला जायचंय म्हणून. त्यामुळे आता ते काय तयार होतं आता गाडीतच बस. पण आता जे एरियात आलोय सगळे आमदार निवास आहेत. आत्ताच अजितदादांचं मागं गेलं. मला आत्ता कळलं की आमदार निवास आहेत सगळे. इकडे बघा सगळे आजूबाजूला आमदार निवास आहेत. आता आपण चाललोय जिल्हा परिषद. इकडं नागपूर जिल्हा परिषदेचं ऑफिस आहे इथंच. आता आपण चाललोय बच्चू भाऊंच्या घ्यायचं असणार आहे रवी भवन उच्च न्यायालय. आता इथून क्लिअर दिसेल मैदान. नागपूरचं विधान भवन. हिवाळी अधिवेशन इथं होतं ना विधान भवनात. नागपूरची मेट्रो बघा कशी आहे. आता आपण चाललोय सडकनी आणि आपण चाललोय आता पुलावून आणि वरून बघा डांबरी से जाएंगे. हम जाएंगे ना डांबरी से जाएंगे. आणि वरतून बघा मेट्रो कसा आहे आज मेट्रोचा. ते बघा तिकडं पलीकडे चालली. आता याच्यात नाही दिसणार कॅमेरा तुम्हाला. मला माझ्या उघड्या डोळ्यांनी दिसतीये. हा दिसली दिसते दिसते. गुड मॉर्निंग मित्रांनो. चला सकाळी आता उठलोय. 8 वाजलेले आहेत. रात्री पार 3-3:30 वाजले ते आम्हाला यायला आहे ना विशाल. झाली की झोप कशी निवांत. बघा आमचे व्लॉग बघत बघत आम्ही मस्तपैकी झोपलो होतो. आता उठलोय आणि दात वगैरे घासले आणि मग म्हटलं चला आता कॉफी करू आपण. आता नवीन एक्सपेरिमेंट करू. हे बघा इथं सगळं कॉफीचं मटेरियल आहे. आता नेसकॅफे आहे, डेअरी क्रीमर आहे आणि शुगर, उत्तम शुगर. चला आता कॉफी करू आणि बघा हे ढवळून आहे ना कपात टाकून पिऊ. घेऊ जरा फील चांगला आहे का नाही बनू आहे ना. चांगलं फील घेऊ आपण. कॉफी पेणार का तू करायची का. हा ना अरे जमते. मी लय भारी कॉफी करतो. हा हे भांडं आपल्या घरी असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे कसं करायचं काय करायचं ते. सगळ्यात पहिल्यांदा पाणी घ्यायचं. स्वच्छ आहे का मला वाटतं खांगाळून घेतलेलं बरं पडेल. ते भांडं खांगाळून आणू. पाणी ए पिणार ना विशाल. बघा ना मला ऑन कॅमेरा शिवाय देतो राव. संजय राऊतपेक्षा डेंजर निघाला. ऑन रेकॉर्ड बोलतोय. बघा हे कप एकच कप भरून करतो म्हणजे त्याचे 2 कप होतील. नेसकॅफे शुगर आहे का. झाली सगळं मटेरियल टाकले. बघा चालू आहे ढवळा ढवळ. ढांगाडांग 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 दिसायला तर दिसते बरं का बरी कॉफी. वत प्यायला कशी झाली. तुला दात घालायचे अजून नाही का. काहीच नाही. हॅलो गाईस चालू आहे नाश्ता करायला. येस तो धंदा बंद करतो. चला नाश्त्याला काय काय बघा. इथं काय आहे, ब्रेड, बिस्किट, चहा, दूध वगैरे बाकीच्या गोष्टी. ते बटर लावून खायचं असेल तुला तर तुला काय खायचं ते त्यांनाच माहिती भाऊ. हे फिरून काय ते फिरत ते लहान पोरांसाठी असेल ते काय ते कॉर्नफ्लिक्स काय पुढं पुढं बस. आणि ते दूध मिक्स करायचं काहीतरी नाही राहू दे बस. ते मला हे खायचं असतं ते. आता बिस्किट घ्या ना. बिस्किट काय आहे अगं मा घ्या का. इथं काय काय चटणी आहे, उत्तप्पम, सांबर,
पावभाजी साबुदाणा अंडी हा ना रंगीबेरंगी साबुदाणा चांगले बसायला बाहेर पण सिस्टीम सोयी सगळी बघ ना मोकळ्या पटांगणात. आंघोळ तर नाही केली आता कारण भूक लय लागलेली आहे. आधी नाश्ता करू आणि मग पुढचं बघू. चला घेऊ पहिलं नाश्त्याला आणि मग बाकीच्या गोष्टी. नाश्ता करताना समोर काय दिसलंय बघा. फोकस ऑन नाश्ता. फक्त नाश्ता बघा गाईस, बाकी काहीच नका बघू. सगळं घाण आहे. घाण नाही, चांगलं आहे. आपल्यासाठी नाही. उत्तम खतम. पावभाजी घ्यायची नाही का? पावभाजी पण खिचडी पण खायची असते. खिचडी आज रविवार आहे ना. ज्योतिबाचा उपास आहेत ना. ज्योतिबाचा उपास आहे ना गाण्याचा. बघा या ठिकाणी हा आहे ना कंपनीचे मार्केटिंग करतोय बरोबर. टार्गेट मार्केटिंग रेडी फॉर ग्रोथ. सकाळ सकाळ भरले मस्तपैकी नाश्ता करून कामाला बसायचं आहे. आंघोळ बिंघोळ झाले मस्तपैकी. आणि हे बघा फर्स्ट टाइम म्हणजे हॉटेलमध्ये असं हेअर ड्रायर वगैरे पाहिले मी. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये कधी यायची वेळ नाही आली पण आता आली तर आता हो विशाल सर घ्या आंघोळ करून चला जायचं भेटायला आपल्याला. हा माझं उरकलेलं आहे. माझी आंघोळ झाली आता सगळं उरकले. बघ किती फ्रेश वाटतं मी बघ. आता जायचं आहे आपले जे परळी विधानसभेच्या वेळेस आपण जे काम केलं होतं आणि ज्यांनी आपल्याला काम दिलं होतं ते असे महेश बडे सर त्यांना भेटायला जायचे. त्यांच्यामार्फत जर बच्चूभाऊंची भेट झाली तर सोन्याहून पिवळं म्हणतात ना तसं मग त्यांना भेटायला. त्याच्यामुळे आता आवरले आणि नेमकं प्रॉब्लेम झाला की बेल्ट राहिला गाडीत. मग आता तेच चाललो आहे खाली बेल्ट घेऊन येतो. तेल वगैरे पण लावायचं आहे. अजून आवरावरी आहे सगळं आवरून जायचं आहे. चाललो आहे कुठल्या काय मंदिर रवी भवन आहे लक्षात राहत ना. रंगमंदिर लक्षात राहत नाही. रवी भवनला चालू आहे ना विशाल. परत नुसतं गाडी चालवलं एक्सपर्ट झालं बाबा लागले असं. चला नागपूर सिटी एक्सप्लोर करू आपण आज दिवसभर काय काम नाही आपल्याला. संध्याकाळी काम आहे त्याच्यामुळं. हो गरमी आहे. गरम ताईले बाबा. चला आता आवरतंय. आमच्याकडे तेल पावडर काय नव्हतं आता दुकानातून घेतलंय मीटिंगला जायचंय म्हणून. त्यामुळे आता ते काय तयार होतंय आता गाडीतच बस है ना. पॉन्ड्स नागपूर सिटी मजबूत भारी सिटी आहे राव. म्हणजे आपल्या मुंबई पुण्यात आल्यासारखं फील. पण गर्दी एवढी नाही आहे नागपूरमध्ये. कसले चौक आहेत काय माहिती आपलं पुणे पण डेव्हलप आहे. डेव्हलप आहे बऱ्यापैकी. हां पुण्यामध्ये कसं सगळ्या महाराष्ट्रातले भारतातले लोक येऊन स्थायिक झाले. हां सगळे तसं नागपूरला लिमिटेड लोक आहेत. सिटी मजबूत दिसते का ना. कसलं एकदम प्लॅनिंग. पुण्याच्या रस्त्यामध्ये एवढेच आहेत ना. हो गर्दी जास्त. बानेर औन बानेरचे तसेच मेन पुण्यातलेले पिंपरीमध्ये पण आपला क्रायटेरिया आपण प्रवासातच चेक करू कारण 12:37 म्हणले बरोबर 1 वाजलेले. रिफ्रेश करू. यू अनलॉक न्यू वे टू डिंग 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 डिंग. हो इथं झालं हो. गेट स्टार्टेड. यू आता हवा पहिलं पेमेंट ए धिंगाणा चालू झालं आता गेट स्टार्टेड. बघू आता काय ते सेटिंग करतो पहिला आणि सगळे कंप्लीट केलेले. आपण याच्यावर निवांत थोड्या वेळात बोलू आता यांची भेट झाल्यानंतर. ठीक आहे चला आता पहिले याची सेटिंग वगैरे करून घेतो आणि बघू काय कसं. पण आता जे एरियात आलोय सगळे आमदार निवास आहेत. आत्ताच अजितदादांचं मागं गेलं. मला आत्ता कळलं की आमदार निवास आहेत सगळे. इकडे बघा सगळे आजूबाजूला आमदार निवास आहेत. आता आपण चाललोय जिल्हा परिषद. इकडं नागपूर जिल्हा परिषदेचं ऑफिस आहे.
इथंच आता आपण चाललोय बच्चू भाऊंच्या घ्यायचं असणार आहे रवी भवन सार्वजनिक बांधकाम विभाग. टाकात गाडी. आउटचं गेट आहे इंच पुढे त्यांना विचारू ना टाकाय त्याला काय मोठं आहे आता इथून कुठे आपल्याला जायचं. इकडून एंट्री आहे रवी भवन बांधकाम विभाग नागपूर. टाकात गाडी चल. आलोय आपण आता बघा रवी भवन. एकच मिनिट मी फोन लावतो सरांना. इकडं आपल्या मागं बावनकुळे साहेबांचा बंगला आहे मागं आणि आता इथून पुढं आपण चाललोय आता त्यांची मीटिंग चालू आहे सरांची ज्यांना भेटायला जायचं आपल्याला ते बघू आता गाडी पार्क करायची आपल्याला. आणि बघा इकडं रवी भवन इथे त्यांची मीटिंग चालू आहे. मला वाटतं गाडी आपण इथंच लावू की इथं लावून टाकू स्विफ्टच्या इथं. सगळे मंत्र्यांचे बंगले आहेत भाऊ इकडं तर. बघा इमारत क्रमांक 2 इमारत क्रमांक 1 असं फिरत आलो आहे आता. रवी भवन नियंत्रण कक्ष राहुल शालिनी मुरलीधर ठाकूर यांचं ऑफिस आहे. चला भेट झाली तिथं काय आपण व्हिडिओ नाही काढले. त्यांची भेट वगैरे झाली बोललो आपण. संध्याकाळी परत भेटण्याचं आहे नियोजन. बघू झालं तर भेटू. आता आपण त्याच एरियात फिरतो विधान भवन वगैरे तो एरिया आहे ना. ओल्ड हायकोर्ट सगळे सरकारी जे काही शासकीय कार्यालय आहेत ना नागपूरचे ते ह्याच रोडला आहेत. हे बघा सगळा एरिया असा आहे त्यांचा एकदम टॉप एरिया. कुठं कचरा नाही काय नाही. हा मरीन पॉइंटचा एरिया हा तसा एरिया इथला आहे नागपूरचा बरोबर. गांधी बाग सेंट्रल एव्हेन्यू कलेक्टर ऑफिस. आता आपण कुठं चाललोय ते हे काय म्हटलं तू विधान भवन. आपण आता नागपूरचं विधान भवन जिथं हिवाळी अधिवेशन होतं ना ते एरिया बघू आपण आता. नागपूरचे चौक रस्ते मेन सिटी भारी आहे. आता विधान भवन येईल थोड्याच वेळात. ह्याच साईडला विधान भवन आहे दिसेल तुम्हाला इथंच विधान भवन. बघा आता ऐकतोय का तेव्हा ऐकतोय का गडी. हा थोडं आहे हे बी लाल कलरचे भिताडे दिसतंय ना हे विधान भवनाचंच कॉर्नर आहे. बघा आता इकडं हे विधान भवन आहे का आतमध्ये. मस्त गाडी हिंडतोय आपण विधान भवन बघत बघत. एक्सप्लोरिंग नागपूर. आता कुठं जायचं. हा हे कसलं तरी आंदोलन. विधान भवन म्हणले आलंच. पुण्याची इथं बी नाही का कंटिन्यू असते. ठीक आहे हेच विधान भवन आहे. रवी भवन उच्च न्यायालय. तर आता इथून क्लिअर दिसेल विधान भवन. हा नागपूरचं विधान भवन. हिवाळी अधिवेशन इथं होतं ना विधान भवनात. हेच ते नागपूरचं विधान भवन. आणि आपण चाललोय आता आपल्या हॉटेलकडं. हॅलो कसली बिल्डिंग आहे बांधून ठेवली बघ ना राव. खाली वाटत शिरम तेवढंच बघ अख्खी बंद आहे. अख्खी बंद आहे अख्खी. पार्किंग दिसतं वरती मला बंद काय आज रविवार बंद नाही का. बोर्ड गेला बोर्ड विधान भवन. बघा सगळे विधान भवनाच्या मागचे मिठा नीम शरीफ दर्गा या समोरचं काय मध्यवर्ती संग्रहालय नागपूर. आपल्या लेफ्टला जायचंय. हॉटेलचं लोकेशन आहे आपलं आता तिकडं. ट्रॅफिक शिवाय सेलेरो दिसली भाऊ ऐक आपल्याकडे बी सेलेरी आहे. नागपूरची मेट्रो बघा कशी आहे. आता आपण चाललोय सडकनी आणि आपण चाललोय आता पुलावून आणि वरून बघा डांबरी से जाएंगे. हम जाएंगे ना डांबरी से जाएंगे. आणि वरतून बघा मेट्रो कसा आहे साज मेट्रोचा. ते बघा तिकडं पलीकडे चालली. आता याच्यात नाही दिसणार कॅमेरा तुम्हाला. मला माझ्या उघड्या डोळ्यांनी दिसते. हा दिसते बारीक बघा तुम्हाला पण दिसेल. अशी टर्न करून आलेली इथून. मग हे अशी इकडून गेली आणि अशी बघा आता तिकडे दुसरी मेट्रो आली. हा नाही रे हा ही खाली गेलेली आहे. हा चेंज करायचं. हा हे खाली हे जंक्शन आहे. हा सीताबर्डी इंटरचेंज असं आहे. आणि हे असं इकडून दुसरी मेट्रो आताच मेट्रो गेली बुटी भवन. हा विदर्भ विकास महामंडळ नागपूर अंधशाळा कार्यशाळा लई शासकीय ऑफिस आहेत बाबा इकडं सगळे विदर्भासाठी. इकडचं मला मुंबईचं घरी थोडक्यात. मग काय
मुंबई पुणे नागपूर म्हणतात ना तिसरी सिटी. मग पुण्यापेक्षा जास्त हे नागपूरमध्ये हे शासकीय ऑफिस. हे बघा मराठी सिग्नल आहे इकडं. आणि इथं बघा समोर काय दिसतंय तुम्हाला, दीक्षाभूमी. बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान. मला वाटतं मी आलो असून इकडे आलो असणार आहे. आमची सहल आली होती इकडे दीक्षाभूमीत शाळेत असताना. ही दीक्षाभूमी. अजितदादा पवार राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय नागपूर विभाग. चौकांची कनेक्टिव्हिटी मस्त आहे, पण कुठून कुठं जावा तुम्ही कोणत्याही चौकातून घुसले ना तरी कनेक्टिव्हिटी मस्त आहे इथून.